यंदाच्या निवडणुकीमध्ये विषारी प्रचार करत एकेका मतदारसंघामध्ये 50 कोटी वाटल्याचा आरोप रवींद्र धंगेकरांनी केलाय। काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांची बैठक पार पडली आणि त्यानंतर ते बोलत होते। यावेळी शासनाचा पैसा निवडणुकीमध्ये वापरण्याचा प्रयत्न झाल्याचंही धंगेकर म्हणाले। शासनाच्या एका खात्या इतके पैसे तर दरेकर वाटतात आणि त्यामुळे त्यांना मंत्रिपदाची गरज नसल्याचं मिश्किल वक्तव्य आमदार सदाभाऊ खोत यांनी केलेलं आहे। तसंच मंत्रिपदासाठी माझ्या नावाची शिफारस दरेकर करणार असल्याचंही मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यक्रमात सदाभाऊ खोत यांनी म्हटलेलं आहे। निकालानंतर ईव्हीएम संदर्भात विरोधकांकडून अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत आणि त्यामुळे भाजपचे नेते चंद्रकांत पाटलांनी विरोधकांना फटकारलंय। सर्वोच्च न्यायालयानं ईव्हीएम संदर्भातले सर्व आरोप मोडीत काढलेले आहेत। आरोप करण्यापेक्षा विरोधकांनी ते सिद्ध करावेत असं पाटील म्हणाले। विरोधकांच्या ईव्हीएम संदर्भातल्या आरोपांवरून राधाकृष्ण विखे पाटलांनी निशाणा साधलाय। ईव्हीएमवर विश्वास नाही म्हणून लोकसभेच्या वेळी त्यांच्या खासदारांनी राजीनामा देऊन टाकायला हवा होता असं विखेंनी म्हटलंय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। तब्बल 76 लाख मतांची वाढ निवडणूक आयोगानं सांगितली असल्याचं पटोले म्हणाले। निवडणूक आयोगाच्या अहवालाची आकडेवारी उशिरा आली तर वाढलेल्या मतदानाची माहिती निवडणूक आयोगानं द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। विधानसभा निवडणुकीमधील मतदानात गडबड झाल्याचा आरोप नसीम खान यांनी केलाय आणि त्यामुळे नसीम खान यांनी ईव्हीएम तपासण्यासाठी मागणी केलेली आहे। त्यांनी 5% व्हीव्हीपॅट तपासण्यासाठी पैसे भरल्याचंही सांगितलं। तसंच बहुतेक ठिकाणी मतदारांनी काँग्रेसला मतदान केलेलं आहे असंही खान यांनी स्पष्ट केलंय। भावी उपमुख्यमंत्री गुलाबराव पाटील अशा आशयाचे बॅनर्स जळगाव ग्रामीणमध्ये पाहायला मिळत आहेत। धरणगावच्या कार्यकर्त्यांनी विजयाच्या शुभेच्छा देणारे हे बॅनर्स लावलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस दिल्लीमध्ये निवडणुका लढवणार असून राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती अजित पवार यांनी दिल्ली कार्यालयातील भेटीवेळी दिली। भाजप पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा पक्षामध्ये घेऊ नये असा सूर नाशिकमधील भाजप नेत्यांच्या बैठकीमध्ये होता। भाजप सोडून गेलेले आणि बंडखोरी केलेल्यांना पुन्हा भाजपमध्ये न घेण्यासंदर्भात बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं आमदार देवयानी फरांदे यांनी सांगितलंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माहीम दादरचे आमदार महेश सावंत यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली। सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचं अभिनंदन केलंय। एक्स पोस्टमधून पुन्हा पोलीस महासंचालकपदी नेमणूक झाल्याबद्दल आमदार मिलिंद नार्वेकर यांनी रश्मी शुक्ला यांचं अभिनंदन केलंय। ओबीसींना सहकार्य केल्यानं फडणवीसांना लक्ष केलं जात आहे असा निशाणा भुजबळांनी साधलेला आहे। अशा प्रकारे जातीचं राजकारण करणं योग्य नसल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केली आहे। विधानसभा निवडणुकीमुळे लांबलेला ऊसाचा हंगाम आता सुरू झालाय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं साखर कारखानदारांना 15 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय। गेल्या हंगामामधील प्रतिटन 200 रुपये आणि यंदाच्या हंगामात पहिली उचल 3700 रुपये जाहीर करावी, अन्यथा मोठं आंदोलन करू असा इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय। वाशिमच्या तामसाळा गावातील पाणी पुरवठा योजना बंद असल्यामुळे महिलांनी जिल्हा परिषदेबाहेर आंदोलन केलं। प्रधानमंत्री जलस्वराज्य प्रकल्प योजना गेल्या 3 महिन्यांपासून बंद आहे आणि त्यामुळे संतापलेल्या महिलांनी थेट जिल्हा परिषदेच्या सीईओंना भेटून पाणी प्रश्न मिटवावा अशी मागणी केली आहे। अकोल्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पराभवानंतर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते संतापले। जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची मोठी ताकद आहे। अकोला जिल्हा परिषदेमध्ये वंचितची सत्ता असूनही जिल्हा परिषद अध्यक्षाच्या गावात वंचितच्या उमेदवाराला केवळ 99 मतं मिळाली, यामुळे कार्यकर्ते संतापले। नंदुरबारमधील अक्कलकुवा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार आमशा पाडवी यांच्या मिरवणुकीमध्ये राडा झाला। यामुळे आमदार आमशा पाडवी यांच्या भव्य विजय रॅलीला गालबोट लागलं। रॅलीमध्ये 2 गटातील तरुणांमध्ये हाणामारी झाली। या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही। लातूरच्या उदगीर शहरामध्ये मोठी वाहतूक कोंडी झालेली होती। राजश्री शाहू महाराज चौक ते डॉक्टर झाकीर हुसेन चौकापर्यंत दररोज बेशिस्त वाहन चालकांमुळे इथे वाहतूक कोंडी होते आणि या समस्येवर कायमचा मार्ग काढावा अशी मागणी आता नागरिक करतायत।
धुळे जिल्ह्यातील माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचं सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचं वेतन रखडलेलं आहे. रखडलेलं वेतन त्वरित द्यावं, नियमित वेतन द्यावं अशी मागणी या शिक्षकांनी केली आहे. जलसंधारण विभागानं लाखो रुपये खर्च करून वाशिम तालुक्यामध्ये पूस नदीवर बंधारे बांधले. मात्र या बंधाऱ्यांमध्ये पाणी अडवताना योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळे वाघजाळी परिसरामध्ये नदीपात्र अजूनही कोरडं ठाकच पाहायला मिळते आणि त्यामुळे या परिसरातील रब्बी पिकांच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण झालाय. मुंबईमध्ये विना हेल्मेट दुचाकीस्वार आणि सहप्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. 2 वर्षांमध्ये 107 कोटींचा दंड वसूल करण्यात आलाय. येणाऱ्या काळात विना हेल्मेट प्रवास करणारी दुचाकीस्वार आणि सहप्रवाशांविरोधातील कारवायांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. हेल्मेट सक्तीच्या कारवाईमधून पुणेकरांना तूर्तास दिलासा मिळालाय. दुचाकी वाहन चालकांबरोबरच सहप्रवाशांवरील हेल्मेट सक्तीची कारवाई ही शहरासाठी नसून केवळ महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील तूर्तास तरी हेल्मेट सक्तीचा नियम लागू नाही अशा सूचना देण्यात आल्या. एसी लोकल सेवांसाठी नियमित लोकल रद्द केल्यामुळे प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बुधवारी दुपारपासून पश्चिम रेल्वेवर 13 नव्या एसी लोकल सुरू करण्यात आल्यात. मात्र त्यासाठी इतर लोकल गाड्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांनी आपला संताप व्यक्त केला. मध्य रेल्वेनं 65 किलोमीटर पर्यंत रेल्वे रूळ बदलण्याचं काम हाती घेतलंय. 2025च्या एप्रिलपर्यंत 126 किलोमीटर पर्यंतचं काम पूर्ण करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलेलं आहे. रूळ बदलण्याचं काम ब्लॉकमध्ये अगदी काही तासांमध्ये केलं जातंय. एका ब्लॉकमध्ये सुमारे 200 ते 600 मीटर रूळ बदलले जात आहेत आणि त्याचं काम पूर्ण केलं जात आहे. मुंबईमध्ये मेट्रोच्या डिजिटल तिकिटावरील प्रवासाला नागरिकांची पसंती मिळते. अंधेरी पश्चिम ते दहिसर त्याचबरोबर गुंदवली ते दहिसर दरम्यान 56% प्रवासी डिजिटल तिकीट काढतात. डिजिटल तिकीट काढणाऱ्यांच्या संख्येमध्ये 10% वाढ झाली आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांना अखेर दिवाळी बोनस मिळालेला आहे. दिवाळी बोनस न मिळाल्यामुळे बेस्टचे चालक, वाहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती. मात्र आता दिवाळीनंतर 1 महिन्यानंतर त्यांना बोनस मिळालाय.